नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 4 डिसेंबर गुरुवार आहे आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते, पण मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष मानली जाते कारण या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. आणि हा योगायोग आणखी सुंदर असा आहे की या दिवशी दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी चाललेली आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते, कारण असं म्हटलं जातं की याच दिवशी माता पार्वतीने जगाला अन्न देण्यासाठी अन्नपूर्णा स्वरूप हे धारण केलं. त्यामुळे या दिवसाचं धार्मिक महत्व अधिक वाढतं. दत्त जयंती हा गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे, कारण भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एक रूप आहेत आणि गुरुतत्वाचं मूर्त स्वरूप मानले जातात. या दिवशी पृथ्वीवर दत्त तत्व 1000 पटीने अधिक सक्रिय होतं आणि त्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेला, प्रत्येक उपायाला आणि प्रत्येक प्रार्थनेला दुप्पट फळ मिळतं. या वर्षीची मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला सकाळी 8:38 सुरू होऊन 5 डिसेंबरला पहाटे 4:44 संपेल. त्यामुळे उद्या गुरुवारीच दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्रताला आणि पूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. व्रत केल्याने दत्तगुरूंची कृपा, मार्गदर्शन आणि ज्ञान मिळवतं आणि हा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो, कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करते. जो भक्त श्रद्धेने तिची सेवा आणि उपाय करतो त्याच्यावरती धनधान्य आणि समृद्धीचा वर्षाव करते. त्यामुळे या पौर्णिमेला काही विशेष उपाय करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू शकतो. तर उद्या सकाळी मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर घराच्या उंबरठ्यावर एक विशेष वस्तू ठेवायची आहे. असं केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन वेगानं होतं, 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपतं आणि घरातील मुलांचं, पतीचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन उन्नतीच्या मार्गावर जातं. एकाच रात्रीत नशिबाची दिशा बदलू शकते, असं या दिवशी या केलेल्या उपायाबद्दल म्हटलं जातं. तर ही वस्तू कोणती आहे आणि ही उंबरठ्यावर कधी ठेवायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय उद्या गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे. आणि हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून राहील आणि घरातील अडचणी कमी होताना तुम्हाला स्पष्ट दिसू लागतील. तर उद्या सकाळी 12 वाजण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर ही एक खास वस्तू ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी अजून काही सोपे असे उपाय करायचे आहेत, यांची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे. मार्गशीर्ष महिना आणि त्यातील गुरुवार हे लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी मानले जातात आणि मार्गशीर्ष पौर्णिमा तर देवी लक्ष्मीचीच तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांमुळे धन, समृद्धी आणि सुखाचे मार्ग अधिक सहज उघडतात. जर तुम्ही उद्या सकाळी हा उपाय घरात केला तर तुमच्या घरात जी काही किरकोळ भांडणं, तणाव, नकारात्मकता किंवा आर्थिक अडचणी सुरू होत्या त्या कमी होत जातील आणि तुमच्या घरात प्रसन्नता आणि शांतता जाणवू लागेल. अनेकदा आपण पाहतो की काही घरामध्ये पाऊल टाकताच खूप छान, शांत आणि सकारात्मक वातावरण जाणवतं, पण स्वतःच्या घरात परतल्यावर अचानक चिडचिड, आळस किंवा नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा वेळी आपल्याला वाटतं की घरावर नजर लागलेली आहे, नकारात्मक ऊर्जा आहे किंवा काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे. पण मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय केल्यावर घरातील नकारात्मकता कमी होऊ लागते, ऊर्जा संतुलित होते आणि घरात नेहमीच बरकत टिकून राहते. घरात काम करण्याची इच्छा वाढते, मन हलकं वाटू लागतं आणि लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहते. आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात, पैसे येण्याचे मार्ग उघडू लागतात आणि संपूर्ण कुटुंबाला भाग्याची साथ मिळू लागते. हा उपाय इतका प्रभावी आहे की घरातील सर्व सदस्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात, मुलांचे आणि पतीच्या कामामध्ये यश वाढते आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात. कारण फक्त पैसे मिळणे किंवा मिळवणे एवढंच महत्त्वाचं नसतं, तर लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण शांत, सकारात्मक आणि
आणि प्रसन्न असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. ज्या घरात शांतता आणि सामंजस्य असतं तर त्या घरातच लक्ष्मीचा स्थिर वास होतो. पौर्णिमेच्या दिवशी ऊर्जा विशेष सक्रिय असते आणि त्यातही दत्त जयंतीचा योग असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. उलट त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळतं असं मानलं जातं. तर हा उपाय घराच्या मुख्य दरवाजाच्या संबंधित आहे, कारण घराचा मुख्य दारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. कोणती ऊर्जा घरात यावी हे आपणच ठरवू शकतो आणि म्हणूनच हा उपाय उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधी हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील वातावरणामध्ये बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपलं घर जे आहे तर ते देखील तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. आता घर स्वच्छ करताना तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्या घराचा मुख्य द्वारापासून जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मारून नेत असतो, पण असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथूनच आपल्याला झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचं आहे आणि तिथून आपल्या घरातला कचरा भरून घराच्या बाहेर जो आहे तर तो टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील असणारी जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे तर ती आपल्या घरातनं बाहेर जाते. आणि फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो. आता सर्वप्रथम झाडू मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि मग तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे, किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर जे हळदीचं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. एखादी मातीची पणती घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे किंवा आणि तेल किंवा तूप त्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर पहा, तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करू नका, पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं असतं, कारण त्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, अलक्ष्मी ही आपल्या घरापासून दूर राहते. आणि म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्ही गंगाजल टाकून त्याची पेस्ट बनवा आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि साईडच्या 2 लाईन सुद्धा तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत, कारण स्वस्तिकाच्या मर्यादा त्या असतात. आणि जर असे अर्ध स्वस्तिक आपण काढलं तर अपूर्ण त्याचं आपल्याला कुठलंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या उंबरठ्याच्या अगदी मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. तर जो गंध आपण स्वस्तिक काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजन करत असतो त्या कलशावरती आपण जी 5 बोटं ओढत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला 8 बोटं जी आहेत तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध ओढायची आहेत. आणि ही बोटं ओढण्याआधी तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर कुंकवाचं एक बोट ओढल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी, त्यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी आणि तिसरं बोट ओढल्यानंतर गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी अशी तुम्हाला 8 नावं घेऊन अष्टलक्ष्मीची 8 प्रतीकं जी आहेत तर ती काढायची आहेत. ही 8 लाईन्स आहेत तर ती तुम्हाला द्यायची आहेत, किंवा तुम्ही कुंकवाची 8 टिंब सुद्धा उंबरठ्यावरती दिलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत. ही 8 बोटं ओढल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. जर मार्गशीर्ष पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व संकट, अडचणी, दारिद्र्य दूर होऊन सुख, समृद्धी, आरोग्य, ज्ञान आणि यश हे आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदी कुंकू, अक्षता, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिथे तुम्हाला
लाल फूल अर्पण करायचं आहे, स्वस्तिकेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र कुंकवाने लिहायचा आहे आणि त्या स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। ही सगळी पूजा तुम्हाला उंबरठ्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथे ठेवायचा आहे। संपूर्ण दिवसभर ही चणा डाळ तिथेच राहू द्यायची आहे आणि सायंकाळी तुम्ही 4 वाजल्यानंतर ती चणा डाळ उचलून घ्यायची आहे आणि तो गुळ आणि चणा डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। या दिवशी गाईला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालण्याला खूप महत्व आहे, कारण दत्तगुरूंचा तुम्ही कोणताही फोटो पाहिला असेल तर त्यामध्ये 4 कुत्री आणि 1 गाय दिसतेच। तर हे गाय जे आहे तर ती दत्तगुरूंचं वाहन आहे आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा करण्याला खूप महत्व आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने हा चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो गायीला खाऊ घालायचा आहे। पण खाऊ घालण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस शेगडीवर किंवा गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तर तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे, कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे आणि साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघराची पूजा या दिवशी आपण अवश्य केली पाहिजे। छान कुंकवाने स्वस्तिक काढा, स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे। तसंच एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या दिव्याने ओवाळून सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे। तुळशीचं वृंदावन असेल तर तिथे काढा किंवा साईडला कुठे जागा असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून तुळशीपाशी एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे, कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी सुद्धा स्वस्तिक काढण्याला खूप महत्व आहे। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्व आहे। तर असं म्हटलं जातं की दत्त जयंतीला आपण व्रत केलं तर दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, संकट, अडचणी यांचा त्याग होतो आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। म्हणून घरातील एका तरी सदस्याने या दिवशी व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं। त्याचबरोबर तुम्ही या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा सुद्धा करायची आहे। तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही तिथे 1 लोटा जल अर्पण करा, पिवळ्या अक्षदा तिथे अर्पण करा आणि एक दिवा तिथे तुम्हाला नक्की लावायचा आहे आणि त्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालून तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तर या दिवशी जो व्यक्ती अशा प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम, कारण दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये झाला होता, म्हणून हा उपाय सुद्धा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।